अतिवृष्टीची व्यथा फलकावर नाशिकच्या कला शिक्षकांचा बळीराजाला सलाम आणि मदतीची हाक. 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठं संकट कोसळलं आहे. अवघ्या महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उभी पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. याच दुर्दैवी घटनेची बोलकी व्यथा एका कला शिक्षकाने आपल्या फलक रेखाटातून मांडण्याचा हृदयस्पर्शी प्रयत्न केला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या भावना फलकावर जिवंत केलेल्या आहेत. कला शिक्षक देव हिरे यांनी रेखाटलेल्या या फलकावर एका हताश बळीराजाचं दुःख स्पष्टपणे दिसतं. डोळ्यात पाणी आणि रिकामे हात असलेला हा शेतकरी पाण्याखाली गेलेल्या आपल्या पिकासमोर उभा आहे. हे केवळ चित्र रेखाटन नाही, तर ही आजच्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची नेमकी आणि बोलकी व्यथा आहे. या एका कलाकृतीतून त्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश, त्यांचे नुकसान आणि त्यांची असहाय्यता प्रभावीपणे दर्शवली आहे. कला शिक्षक देव हिरे यांनी आपल्या कलेतून शासनाचे आणि समाजाचे लक्ष वेधण्याचा हा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. या परिस्थितीत सरकारने तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी. तुमच्या मते या परिस्थितीत सरकारने काय पाऊल उचलायला हवे? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. ही हृदयस्पर्शी व्यथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे, सटाणा.